3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जाणारा सर्वात मोठा मुहूर्त असलेला अक्षय तृतीयाचा हा सण आहे. आणि आज सोन्या चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. थोडंफार जरी चांदीचे दागिने खरेदी केले तर घरामध्ये बरकत असते, अशी भावना आहे. त्यामुळे देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावकडे देखील या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. आज गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोन्या चांदीच्या दराचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये तब्बल 57,000 रुपयांनी वाढ झालेली आहे, तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 1,63,000 रुपयांची वाढ झालेली आहे. ही जी वाढ आहे या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या आणि चांदीच्या दरवाढीवर परिणाम झाला. त्यामुळे कुठेतरी जे आहे ग्राहकांवर देखील याचा परिणाम झालेला आहे. आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. काय सांगणार दादा, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मोठी वाढ सोन्या चांदीच्या दरात झालेली आहे, कसा नेमका हा परिणाम झालेला आहे, दर वाढण्याची नेमकी कारण काय? आता सोन्याचे भाव जवळ-जवळ एका वर्षात आपण बघितलं तर 57,000 रुपयाने वाढलेले आहेत. चांदीचे भाव 1,63,000 रुपयाने वाढलेले आहेत. सोन्याचे भाव वाढायचे कारण जे आहे ते ग्लोबल इव्हेंट्स जे जे सातत्याने होत आहे, जे टॅरिफ रेट वॉर म्हणा, रशिया युक्रेनचं युद्ध म्हणा, जिओपॉलिटिकल त्यांच्यामुळे सातत्याने सोन्याचे भाव वाढलेले आहेत. एका वर्षाचा आपण विचार केला तर जवळ-जवळ 57,000 रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले आहेत. 2026च्या स्टार्टिंगला सोन्याचे भाव जवळ-जवळ 1,80,000 पर्यंत गेले होते. आज थेट 1,52,800 रुपये भाव आहे. तर ऑफकोर्स हा भाव एक अट्रॅक्टिव्ह भाव आहे. मागील काही हफ्त्यापासून ग्राहक आजच्या दिवशी सोनं घ्यायसाठी ऑलरेडी बुकिंग करून गेलेले आहे, एन्क्वायरीज करून गेलेले आहे. तर ऑफकोर्स आज सोन्याचे भाव जास्त असले तरी दिवसभरात सोनं घ्यायसाठी दिवसभरात गर्दी व्हायची शक्यता आहे. दादा, आपण जर बघितलं तर अमेरिका इराण युद्धाचा देखील मोठा परिणाम झाला, मात्र उलट परिणाम झाला होता. सोन्या चांदीचे दर खूप घसरले आणि त्याचा ग्राहकांवर कसा परिणाम झाला, कारण गुंतवणूकदार जे होते ते कच्च्या तेलाकडे वळल्यामुळे कुठेतरी सोन्यामध्ये जी गुंतवणूक होती ती कमी झाली होती. गुंतवणूकदार दुसरीकडे वळले होते. आता सध्याची परिस्थिती मार्केटची आता ग्लोबली आपण बघितलं तर जेव्हा जेव्हा युद्ध घडलं आतापर्यंत तेव्हा तेव्हा सोन्याचे भाव वाढलेले आहे. पण यावेळेस इराण आणि US जेव्हा युद्ध झालं तेव्हा बेसिक गुड्स जे आहे, बेसिक गुड्स हे महाग झाल्यामुळे त्याचा इफेक्ट हा सोन्यावरती पडला. काही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोनं विकलं गेलं आणि त्यामुळे सोन्याचे भाव थेट 1,65,000 1,35,000 वरती आले होते. पण ग्राहकांनी या संधीचा चांगला लाभ घेतला होता. 1,35 पासून सोन्यामध्ये जी गुंतवणूक परत सुरू झाली ग्लोबली प्लस लोकली सोन्यामध्ये गुंतवणूक सुरू झाली आणि जवळजवळ 1,35,000 पर्यंत आज 1,52,800 पर्यंत आज सोन्याचे भाव आलेले आहे. ग्राहकांचा आपण विचार केला तर ऑफकोर्स ग्राहकांसाठी ही जी मोठी व्हॉलिटॅलिटी आहे हे ग्राहक कन्फ्युजन मध्ये होते. पण एकदाचा सोन्याचा भाव परत 1,40 वरून 1,45 वरती आला तर परत ग्राहकांमध्ये सोनं घ्यायचा परत एक जो पूर्वीचा जो कॉन्फिडन्स होता की आता आपण घेतला तर आता नुकसान तरी होणार नाही, कारण की ऑलरेडी सोनं 1,80 पर्यंत जाऊन आलेलं होतं. या विचारांनी ग्राहकांनी सोन्याला 1,45 वरून परत घ्यायला सुरुवात केलेली. आता ऑलरेडी 2 हफ्त्याचं एक युद्धविरामची घोषणा झालेली आहे. मागील शनिवारी US आणि इराणची बैठक झाली होती. आता पण ती फेल झाल्यामुळे आता परत बैठक होणार आहे. तर या बैठकमध्ये जर काही पीस टॉक झाले, काही निर्णय निघाला की युद्धामध्ये कायमचा युद्धविराम लावायचा, तर याचा परिणाम सोन्यावरती पडेल. महागाई जी वाढलेली होती, ऑइलचे प्राइसेस वाढलेले होते, डॉलर इंडेक्स वाढला होता, हे सर्व कमी होईल आणि थेट सोन्याचे भाव वाढतील. मॉनिटरी पॉलिसी जे तेही परत चेंज होतील आणि सोन्यामध्ये गुंतवणूक जी कमी झाली होती मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आता शॉर्ट टर्म मध्ये सोन्याचे भाव लवकर 1,70च्या वरती जायची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने जे आहे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम जो आहे जळगावच्या सराफ बाजारावर देखील झाला आणि त्यामुळे एका वर्षामध्ये सोन्याच्या दरात तब्बल 57,000 रुपयांची, तर चांदीच्या दरामध्ये 1,63,000 रुपयांची वाढ झाली. आणि ही वाढ जी आहे नक्कीच ग्राहकांवर परिणाम करणारी आहे. मात्र आज अक्षय तृतीयाचा सण आहे, त्यामुळे ग्राहकांचा सोने चांदी खरेदीकडे कल असतो. मात्र वाढत्या दराचा देखील ग्राहकांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत असून ग्राहकांची संख्या जी आहे जळगावच्या सराफ बाजारात कुठेतरी कमी झाल्याचं चित्र आहे. पुढच्या काळामध्ये जर युद्धविराम कायमचा झाला तर सोन्याचे दर जे आहे 1,80,000 पर्यंत पुन्हा जाण्याची शक्यता आहे. चांदी देखील 3,00,000 पार करू शकते असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.